नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म आणि बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म पूर्ण झाल्यानंतर एम फार्म किंवा फार्म डीला थेट 4थ्या वर्षात प्रवेश घेत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट, कालच जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण मराठीत तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती आलेली आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म संदर्भात. तर या मेरिट लिस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नावच आलेलं नाही आहे, अशी एक क्वेरी आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता, रजिस्ट्रेशन करता, मग ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी, फॉर्म सबमिट केला, व्हेरीफाय केला, त्यानंतर देखील तुमची जबाबदारी आहे की वेळोवेळी वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करणं. मी बऱ्याचदा सांगितलेलं होतं की तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे का नाही यासाठी तुम्ही लॉग इन करून चेक करत चला, किंवा CET सेलकडून तुम्हाला एक SMS येत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की फॉर्म भरल्यानंतर त्यांनी पाहिलेलंच नाही. तुमच्या मोबाईलवरती एखादा SMS आला असेल की तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही लॉग इन करा, डॅशबोर्डवरती जा आणि जे काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत त्यानुसार फॉर्ममध्ये बदल करा. तर प्लीज फॉर्म भरल्यानंतर तुमचं कर्तव्य संपत नाही, त्यानंतर देखील तुम्हाला लॉग इन करून पाहायचं आहे की FC सेंटरकडून काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत का. तर ही चूक सगळ्यांनी टाळा पुढे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फॉर्म वेळात सबमिट केलेला, सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, तरी देखील तुमचं जर नाव आलं नसेल तर तुम्ही CET सेलच्या वेबसाईटवरती एक ईमेल ID आहे, तिथं तुमची जी काही तक्रार आहे ती त्यांच्याकडं सबमिट करू शकता, ईमेल त्यांना करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी तो ईमेल ID दिलेला आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जी काही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला तुम्ही ॲडमिशन घेत आहात, तर आता काय बऱ्याच जणांचं झालेलं आहे की तुमचे कास्ट कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट उपलब्ध नसल्यामुळं तुमचा फॉर्म जो आहे तो तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमधून ओपन कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. जर तुमच्याकडे आत्ता ते कॅटेगरीचे डॉक्युमेंट आले असतील तर आत्ता 8 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हियन्स पिरियड चालू आहे. त्यामुळं त्या वेळेच्या आधीच, खूप आधी, आत्ता जर तुमच्याकडे ती कागदपत्र आली असतील तर त्या ठिकाणी ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन ग्रीव्हियन्स अपलोड करून फॉर्म अनलॉक होईल आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करा. किंवा जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केला असेल तर तुम्हाला जवळच्या FC सेंटरवरती जिथं तुम्ही फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे तुमचा, तिथं जाऊन तुमचे ते कॅटेगरीचे डॉक्युमेंट जमा करायचे. शिवाय अनेकांचा फॉर्म हा कॅटेगरीमधून ओपनमध्ये कन्वर्ट झाला आहे. आता लक्षात ठेवा, काय असतं, ओपनसाठी असणारी फी ही एक्स्ट्रा आहे, ₹200 आय थिंक एक्स्ट्रा आहे, आणि जे काही कॅटेगरीची फी आहे ती ₹200 कमी आहे. आता तुमचा फॉर्म कॅटेगरीमधून ओपनमध्ये गेलेला असल्यामुळं या ठिकाणी कॅटेगरीमधली फी आणि ओपनची फी यामध्ये हा जो ₹200चा डिफरन्स आहे तो शो होतो. तुम्ही लॉग इन केल्यावरती पाहू शकता, डॅशबोर्डवरती तुम्हाला जर डिफरन्स फी नावाचा काही ऑप्शन दिसत असेल, लॉग इन केल्यावरती तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून डॅशबोर्डवरती जर डिफरन्स फी दिसत असेल तर तो जो काही डिफरन्स फी आहे तिला तिथे कन्व्हिनियन्स फी पण असं काहीतरी ऑप्शन दिलेला आहे त्यांनी, तर तो ऑप्शन किंवा त्याला डिफरन्स फी देखील म्हणतो, ₹200 असं शो होत असेल तर ती पे करून टाका तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि कॅटेगरीचे तुमचे डॉक्युमेंट जर आले असतील तर ते ह्या दिलेल्या मुदतीत जमा करा. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, जे एम फार्मला प्रवेश घेत आहेत किंवा बी फार्म नंतर फार्म डी थेट 4थ्या वर्षाला प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारण बऱ्याच जणांचे जे काही एम फार्मचे निकाल असतील, कॉलेजचा LC असेल किंवा बरेच डॉक्युमेंट त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते, त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही 8 ऑगस्ट 2024 वाढवण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता, तर इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली पाहू शकता. 8 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे. रजिस्ट्रेशन अजूनही केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा, बेसिक डिटेल्स भरा, पुन्हा लॉग इन करा, फॉर्मच्या डिटेल्स भरा. तुमचा फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे, तुम्ही ई स्क्रुटिनी पर्याय निवडू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी निवडा. बेटर होईल फिजिकल स्क्रुटिनी निवडा, कारण आता हल्ली फक्त जी काही ई स्क्रुटिनी आहे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस करतात आणि वर्कलोड असेल तर ई स्क्रुटिनी व्हायला वेळ लागतो. त्यामुळे जवळ जर तुमच्या कुठलं फार्मसी कॉलेज असेल किंवा जिथं तुम्ही बी फार्म केलेलं आहे तेच कॉलेज जर FC सेंटर असेल तर तिथं जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर पुन्हा काय होणार आहे, 11 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल, 11 ऑगस्ट 2024ला. त्यानंतर 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. म्हणजे आता तुमच्याकडे कास्ट कॅटेगरीचे काही डॉक्युमेंट नसतील तर ते त्यावेळेस तुम्ही जमा करू शकता. फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू शकता आणि 16 ऑगस्ट 2024 रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल.
कदाचित या वेळापत्रकात पुन्हा बदल होऊ शकतो. जे काही वेळापत्रकात बदल होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. लक्षात ठेवा, ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही तुमचा स्वतःचाच नंबर द्या, चालू असलेला नंबर द्या, त्यावरती जे काही SMS येत आहेत ते पाहत चला, वेळोवेळी लॉग इन करून चेक करत चाला, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचणी येणार नाहीत. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जे कोणी फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.